आहेत. केवळ एकच नाही तर तब्बल 2 वेळा त्यांनी राज्याचं विरोधी पक्षनेतेपद आता ते निभवत आहेत किंवा ते त्यावर विराजमान झालेले आहेत. आपण जे बोलतोय ते आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविषयी. आज दिवाळी सगळीकडे साजरी करण्यात येत आहे आणि या दिवाळीनिमित्त आपण वडेट्टीवार कुटुंबाकडे आलेलो आहोत आणि नेमकं थोडंसं अराजकीयच असं म्हणावं लागेल, कारण राजकीय यात काही नाही, राजकारण हे रोजच होत असतं. अराजकीय आपण वडेट्टीवार कुटुंबाशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम विजूभाऊ म्हणून जे सर्वांना परिचित आहेत, सर्व राज्याला परिचित आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार, हितगुज करणार, त्यांच्याविषयी जाणून घेणार. कारण अनेकांना त्यांचा बालपण माहिती नाही आहे. ते बालपण कसं गेलं, बालपण कुठे गेलं हे अनेकांना माहीत नाही. ते आपण आजच्या या चर्चेतून आपण महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं पुढारी न्यूजवर स्वागत. धन्यवाद. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना यशाची आणि उत्तम आरोग्याची भरभराटीची जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर आजचा दिवाळीचा, दीपोत्सवाचा आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस. लक्ष्मी तर सगळ्यांच्या घराघरामध्ये वास करून सगळ्यांकडे समृद्धी यावी असं प्रत्येकाला वाटतं. पण आम्ही आमच्या जीवनाची सुरुवात खरं तर आत्ता लाडू, चकल्या, पेढा सगळं गोड पदार्थ खायला मिळतं. पण एक वेळ अशी होती की साधा चिवळा सुद्धा नव्हता. फार कठीण. लहानपणापासून आपण विचार केला तर मला वाटतं की बालपण कसं गेलं, कुठे गेलं. सुरुवातीला बालपण 5व्या वर्गापर्यंत माझं बालपण खूप आनंदात. घरात नोकर चाकर, वडील गावचे सरपंच. माझं मूळ गाव करंजी नावाचं गाव आहे गोंडपिंपरी तालुक्यात. आणि 5व्या वर्गात असताना मी 5व्या वर्गात गेलो आणि वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे वडिलांना राजकारणात होते, 10 वर्ष सरपंच होते, त्यांना विषप्रयोग झाला आणि त्यामुळे कुटुंबात वडील प्रमुख आणि फार एक मोठं संकट असं म्हणू की ते आमच्या सगळ्या कुटुंबियावर आलं. आणि आई काय फार शिकलेली नाही, शेतीवाडी होती त्यावेळेस भरपूर होती. कुटुंब तसं सदन होतं. गावामध्ये आमच्या कुटुंबाचं नाव होतं. वडिलांचा फार मोठा दरारा सुद्धा त्या परिसरामध्ये होता. परंतु काळाला जे मान्य असतं ते होतं आणि वडील गेलेत. वडील गेल्यानंतर मला पुढे माझ्या कुटुंबाला आधारच नव्हता आणि परिस्थिती अशी आली की होत्याचं नव्हतं झालं. सगळी शेती होती ती विकायला सुरुवात करावी लागली. फार कुटुंबावर म्हणजे मोठं संकटच होतं ते आणि आर्थिक परिस्थिती फार वाईट घरची झाली. नंतर मी गडचिरोलीला, म्हणजे मी 8वा वर्ग 9व्या वर्गानंतर मला गडचिरोलीकडे माझ्या मोठ्या आईकडे यावं लागलं आणि तिथे 12वीपर्यंतचं शिक्षण झालं माझं. 12वीला मी नापास झालो. खरं म्हणजे त्यावेळेस टायपिस्ट म्हणून काम करायचं आणि मोठ्या आईने खूप मोठा आधारही दिला त्यावेळेस. खरं तर त्यांच्याकडे राहून फार संघर्ष करावा लागला. म्हणजे असं आहे की शिकत असताना तेंदूपत्त्याच्या वर मला हिशोबनीस म्हणून मी गेलेलो आहे आणि त्याच्याही अगोदर सांगायचं झालं तर मला लोकांच्याकडे नोकरी सुद्धा करावी लागली. तो काळ फार फार कठीण काळ होता. म्हणजे आईच्या मेहनतीने खूप साथ दिली. आई लोकांच्याकडे, आज आम्ही गोडधळ खातो ते लोक आमच्याकडे नोकर चाकर करतात, पण त्यावेळेस आईने लोकांच्याकडे गोडधळ तयार करून जे पैसे आले त्यातून आमचं कुटुंब उभं करायचा प्रयत्न आईने केला. भाऊ होते, भाऊ माझ्याकडे, आई आणि लहान भाऊ. मोठा भाऊ गावाकडे होता, तो सुद्धा गावातल्या राजकारणामध्ये होता. सरपंच, उपसरपंच म्हणून त्यांनी काही काळ केलं. थोडा व्यसन असं आयुष्याला, ते व्यसन जळल्यानंतर त्यामध्ये कुटुंबाला पुन्हा फार मोठे चटके बसलेत, फार मोठं संकट आलं किंवा आर्थिक विवंचना होती. लोकांच्याकडे काहीतरी मेहनत केल्याशिवाय आपल्या घरची चूल पेटेन अशी अवस्था होतीच.
आणि मी टायपिंगची 30-40ची परीक्षा पास केली. त्यावेळेस मी तुलतुली नावाचा एक प्रोजेक्ट सुरू झाला. तिथे मी काही काळ डेली वेजेसवर रोज त्याच्यावर मी टायपिस्ट म्हणून कामाला जायचो. पण तिकडे सुद्धा माझा इगो जरा मी हार्ड टेम्पर होतो आणि त्याच काळामध्ये जरा वडील असल्यामुळे नक्कीच आपण थोडासा मुक्त संचार करायला लागतो. आणि राजकारणामध्ये ज्यावेळेस मी टायपिंग करता करता मला थोडासा अधिकाऱ्यांनी वाकडं तिकडं बोलल्यामुळे मी अधिकाऱ्यांनी शिवेगाळ करून ते सगळं सोडून दिलं आणि स्वतः मग काय करायचं तर मग बेरोजगारांची संघटना उभी केली. राजकारणातील प्रवेश, समाजकारणातून राजकारणातील पहिला हा येस बेरोजगार संघटना उभी केली. त्यानंतर एका वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून मी लिहायला लागलो. ते एक चंद्रपूरचे लोकल पेपर होते. एक त्याला एक खालसा नावाचा पेपर होता, पुणा होता आणि महासागर होता. अशा काही पेपरमध्ये महासागरला नाही पण खालसा आणि दुसरं एक दैनिक होतं म्हणजे साप्ताहिक होता. तिथे मी पत्रकारिता सुरू केली आणि बऱ्यापैकी त्यावेळेस लिहायला लागलो. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणाचं लक्ष नाही अशा परिस्थितीमध्ये अधिकारी घाबरायचे. ते सगळ्या परिस्थितीत बेरोजगारांची संघटना बांधून आदिवासी परिसरामध्ये कामाला सुरुवात केली. बेरोजगारांची संघटना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोजगार त्या काळात फार नव्हता. अत्यंत वाईट आणि गरिबीची परिस्थिती त्या काळात होती. आणि मला आठवतं की मग मी एक भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुन्हा स्थापन केली होती की त्याच्या तक्रारी काही कामामध्ये त्यावेळेस मजुरांना रोजगार हमीची कामं व्हायची आणि मजुरांना मजुरी अत्यल्प दिली जायची आणि खोटे हात पायाचे अंगठे लावून मस्टर भरले जायचे. त्यावेळेस मॅन्युअल होतं सगळं हाताने. आता तर ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये फार सुधारणा झाली आणि मग त्या लोकांचा हक्क मारला जायचा. आणि काही ठिकाणी तर कुरखेडा तालुक्यातलं मला गाव आठवत नाही बरोबर पण एका तालुक्यात तर अशी परिस्थिती होती की तलावच बांधला नाही पण तलाव बांधल्याचं दाखवलं गेलं आणि सगळे मस्टर काढून तक्रार आली. मग मी त्याच्यावर काम करणं सुरू केलं. अधिकाऱ्यांना व वरिष्ठांना, मुख्यमंत्र्यांना, त्यावेळेच्या सगळ्यांना पत्र लिहायचं आणि त्यावेळेस आपण सांगायचं की इथे अशा प्रकारचा गैरप्रकार चालला आहे, कारवाई व्हावी. मजुरांचा हक्क, रोजगार हमीमध्ये काम करणाऱ्या, जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या रोजगार लोकांचा, कामगारांचा हक्क त्याला मिळवून देण्यासाठी मी सुरू केलं. आणि त्यानंतर मला हे काम सुरू करताना एक पोरवाल नावाची पेपर मिल तयार झाली. ते होती वडसा इथे. त्या युनियनचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं आणि त्या कामगारांसाठी मी फार ॲग्रेसिव्हली काम केलं आणि जवळपास 5 वर्ष त्या काळामध्ये मी अध्यक्ष म्हणून काम केलं. नंतर 86-87ला मी फार कमी वयामध्ये ते पोरवालचं अध्यक्ष झालो. फार कमी म्हणजे मला वाटतं की साधारणतः 20-22 वर्षाचा असेल. मग शिवसेनेची सुरुवात झाली आणि महत्वाचा टप्पा आहे शिवसेनेचा प्रवेश. मला काही राजकारणात फार हे नव्हतं पण शिवसेना म्हणजे चला माझ्या डेअरिंगला आणि माझ्या याला जरा सळसळ त्यामुळे ते तिथे मी शिवसेनेमध्ये गेलो म्हणजे मी स्थापन केली गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना. माझ्या हाताने पहिली शाखा गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेची मी सुरुवात केली म्हणजे स्थापन केली. आणि तो काळ असा होता की त्यावेळेस कुठेही काही केलं की शिवसेनेला विरोध. आणि त्यावेळेसचे मला वाटते मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते आणि ते फार हेडमास्तर म्हणून. आणि काय झालं नाही झालं तरी पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागायचं. प्रचंड माझं छोटंसं घर होतं म्हणजे घर तर पूर्वी आम्ही किरायाच्या घरात गडचिरोलीत राहत होतो. फार म्हणजे 4 भिंती हेच आमचं घर, 4 लिपलेल्या भिंती, कुळाच्या भिंती असंच ते घर होतं, तोडकं घर. आणि त्या घरात असताना माझी आई आणि मी, माझे भाऊ, त्यावेळेस आई फार संघर्ष करायचे. कोणी पोलीस मला पकडायला आलेत कारण कुठल्या आंदोलनात मी वॉरंट झाला किंवा अटक करायची पाळी आली की आई दरवाजा तुम्ही या, मी तुम्हाला बघतो वगैरे. आणि काळी घेऊनच ती रणरागिणीचं रूप धरून उभी राहायची त्यावेळेस आणि पोलिसांना घाबरवायचे. म्हणजे इथपर्यंत ती मला साथ देत होती. वहिनींची भेट कशी झाली? असे शेजार धर्म आणि शेजार धर्म पाळता पाळता आम्ही कधी लग्नाच्या वेळी अडकलो तर शेजारी होती, ओळख पाळख होती आणि
दिसायला सुंदर होती, त्यामुळे कोणाचंही मन जाईल अशी होती. त्यामुळे आणि असं त्याचा प्रेम आंतरजातीय विवाह त्यावेळेस. आता 32 वर्ष आमच्या विवाहाला पूर्ण झाले. आणि तर मग विरोध झाला. विरोध स्वाभाविक आहे, सगळा विरोध होतोच, सगळ्यांचा विरोध होता. पण असं म्हणतात की आंतरजातीय विवाह सक्सेस होत नाही, पण ते दोघांमध्ये फार तिने खूप संघर्ष माझ्याबरोबर केला. तिचा संघर्ष पराकुटीचा होता. म्हणजे त्यावेळेस माझ्यावर अनेक केसेस, पण अशाही स्थितीमध्ये सोबत देणं, साथ देणं आणि बेताच्या सगळ्या म्हणजे फार कमी म्हणजे जे काही काम छोटं किंवा आम्ही मग त्यावेळेस मला आठवतं की मी 92ला जिल्हा परिषदेचा कोऑप मेंबर झालो. माझ्याकडे मी शिवसेनेच्या माध्यमातून 90मध्ये 88मध्ये माझ्याकडे 3 नगरसेवक निवडून आले होते आणि एकाला नगराध्यक्ष करताना त्यांना त्या सत्तेमध्ये मी त्यांना बसवलं होतं. 3 नगर गडचिरोलीमध्ये 517 ग्रामपंचायतीवर त्यावेळेस मी शिवसेनेचा झेंडा फडकवला होता. एक आमदार 90मध्ये मला निवडून आलेला होता, त्यांचं नाव होतं हरिराम वरखळे, आणि दुसरा एक विलास कोडाप नावाचा माणूस होता, तो 2000 मतांनी पडला होता. त्यावेळेस मग मी इरिगेशनची छोटी छोटी कामं करणं सुरू केलं आणि त्या कामाच्या माध्यमातून थोडा गडचिरोलीमध्ये मला आठवतं की मी 6,000-7,000 रुपयाच्या जमिनी शेतीच्या घेणं सुरू केलं. 7,000 रुपये एकर आणि 8,000 रुपये एकरच्या जमिनी घेतल्या. आता माझ्याकडे त्या काळात घेतलेली जवळपास 70-60 एकर जमीन शेतीची आत्ता माझ्याकडे आहे. म्हणजे त्यावेळेस पैसे आम्हाला कुठलाही नव्हता, पण हिचा संघर्ष सांगतो की जे काही मिळालं त्यातून ते बचत करून जो माणूस आला त्या माणसाला मदत करायची. आमच्या कुटुंबामध्ये आमच्या घरात आमच्यासाठी नसेल, पण बाहेर दरवाजात आलेला माणूस हा मात्र मदतीशिवाय जाता कामा नये. तो जेवून गेला पाहिजे. आम्ही एक घास उपाशी राहू, पण आलेल्या माणसाला 2 घास भरवायचा. त्याला कसं मदत मिळेल, त्याला कशी शांती मिळेल, तो कसा समाधानी होईल. रडत येणारा माणूस हसत गेला पाहिजे, आनंदात गेला पाहिजे. ही पहिल्यापासूनची आमची भूमिका होती. मी सुरुवातीपासून सांगत होतो. म्हणजे हिच्याकडे जर 500 रुपये असेल तर 500 रुपयातून गरज पडली तर ते 300 रुपये काढून एखाद्या गरजू माणसाला द्यायची. तर असे खूप प्रसंग सांगता येईल की त्यावेळेस त्या माणसाला मदत करून त्याला उभं करायचं काम. त्या काळातले 90च्या दशकातले 100-200 रुपये म्हणजे फार मोठी अमाऊंट होत होती. आणि ती कधीच असा विषय काढला नाही की मला होते पैसे ते पण मी काढून देऊन कसं कुटुंब चालवू, कसं घर चालवू, असं कधी तिला वाटलं नाही. आणि ती सहज ते काढून लोकांच्या हातावर द्यायची. आता तुम्ही वहिनींविषयी एवढं सांगताय तर नक्कीच त्यांच्याकडून आम्हाला तुमच्याविषयी जाणून घेणं हे म्हणजे त्याची भरपूर इच्छा आहे की त्या काय विचार करतात. एकूणच कसं पाहता, कारण कुटुंब सांभाळताना आणि समाजकारण राजकारण सतत बाहेर असतील, काय सांगा? त्यांचं तर माझ्यावर खूप प्रेम होतं आणि घरात इतके लक्ष देतात. आता पण एवढे बिझी असले तरी ते सगळ्यात वेळ काढून सगळ्या फॅमिलीला वेळ देतात आणि किचनमध्ये नेहमी त्यांचं लक्ष असते. किचन विषयी बोलले तर काय काय आवडतं आणि त्यांना सगळंच काही असं तुमच्या हातचं काहीतरी विशेष असं जे तुम्ही बनवत असाल? आम्ही दोघेही मिळून, त्यांना पण आवड आहे बनवायची आणि मला पण. सुरुवातीचा काळ दोघांसाठी संघर्षाचा राहिला असेल, काय आठवणी आहेत किंवा? आम्ही तर खूप शून्यातूनच विश्व निर्माण केलं आहे. त्याच्यामुळे आता काय साहेब यांनी सगळं सांगितलंच, पण आता ते सांगितलं म्हणजे खूप कठीण दिवस काढले आम्ही खूप. पप्पांविषयी नाही म्हणजे पप्पांना बघूनच आम्ही सगळे मोठे झालो. एक आदर्श म्हणूनच दोघी आई वडील आमचे आदर्श म्हणूनच त्यांना बघून मोठे झालोय. तर कुठे ना कुठे त्यांना बघून काय शिकता येईल, कसं त्यांच्या पावलावर, जसं तुम्ही पावलावर पाऊल म्हटलं, ते पाऊल भरणं कठीण आहे. ते नेहमी एक गोष्ट म्हणतात की देवळात नाही पण माणसात आहे आणि तेच शोधायचं, तू नेहमी प्रयत्न करायचं. जेव्हा तू राजकारणात येशील तेच त्यांनी आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे. आणि मी तर म्हणजे मी जेव्हा अगदी लहानशी होती, वय पण नाही आठवत किती लहान, तेव्हापासनंच पप्पांसोबत त्यांच्यासोबत दौऱ्यावर जायची. म्हणून 5 वर्षाची असल्यापासून ऍक्च्युली दौऱ्यावर जायची. तर ते कुठे पण फिरायला जायचं तर मला घेऊन जायचं, हातात एक बिस्किटचा पुडा आणि पप्पांसोबत फिरायची मग मी. तर ते बघितल्यामुळे कुठे ना कुठे
इंटरेस्ट आपोआप डेव्हलप झाला. त्यांना बघून ते आदर्श म्हणून त्यांच्यासारखं काहीतरी करावं म्हणून ती एक इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि नक्कीच प्रयत्न चालूच आहे. एवढं सगळं बिझी असताना अभ्यास करायला, पुस्तकं वाचायला मिळतं का? पूर्वी खूप मिळायचं. पूर्वी विधान परिषदेचा किंवा महामंडळाचा अध्यक्ष असताना प्रवास रेल्वेचा होता. रेल्वेच्या प्रवासात मी हातात पुस्तक घेतलं की सगळं वाचून काढायचं. आजही रेफरन्ससाठी अनेक पुस्तकं माझ्याकडे संग्रह आहे. त्यावेळेस आम्ही लायब्ररीमध्ये 2-2 तास 3-3 तास पुस्तकं वाचून मोठ्या ज्यांचे जे चांगले काम होते किंवा चांगले सिनियर आमदार होते, ज्यांची राजकीय विधिमंडळातील कारकीर्द फार मोठी होती, अभ्यासू होती, अशांचे सगळे भाषणं जुने वाचायचं खूप मोठं मला संधी मिळाली. आणि त्यातून कायदे म्हणजे विधिमंडळाचे कायदे ते सगळे अगदी पाठ झाले. म्हणजे रेफरन्ससाठी किंवा भाषणासाठी किंवा सभागृहात बोलताना हे सगळी त्यामधून मला पुढे जाता आलं. पण एक आपल्याला सांगितलं पाहिजे की माणूस अनुभवाने मोठा होतो. आणि अनुभव असा आहे की ठेच लागले की माणूस बघून चालतो असं म्हणतात. तर माणसाचा संघर्ष आणि गरिबी ही माणसाला फार शिकवून जाते. आणि मला ते संघर्ष आणि गरिबी शिकवून गेली की आम्ही दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी बघितलं की आमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. बघा, पद, प्रतिष्ठा, सन्मान सर्व गोष्टी मिळत असतात. म्हणजे असं नाही की माणसं दिवस बदलत असतात. आणि त्यातून आम्हाला मी माझ्या आयुष्यात मी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊन माझं आयुष्य नाही गेलं. जे काही मिळतं ते कुठेतरी आपण व्यवस्थितपणे बचत केली पाहिजे, गुंतवली पाहिजे. हे आमच्या मुलांना पण हिला पण चांगली ती सवय आहे की पैसे मिळालेत की ती बरोबर त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करते. शेवट राजकारणात आज पैसा लागतो प्रांजळपणे, कोण लपवू देत छपवू देत. आजकालचे दिवस नाही. आम्ही निवडणुकीला उभं होतो, आम्हाला माहिती आहे की 50, 25, 10 लाखामध्ये त्या निवडणुका त्यावेळेस व्हायच्या. आता पहिली निवडणूक आम्ही विधानसभेची लढवली. विधान परिषदेवर तर मी 2,000 रुपयामध्ये विधान परिषदेवर आलो. मला 1 रुपया खर्च आलेला नाही. त्यानंतर विधानसभा आम्ही दुसऱ्याच्या लढवल्यात. आरमोरीची विधानसभा 90मध्ये लढली. फार काय तर एक फियाट आणि 10,000 रुपये 15,000 रुपयामध्ये विधानसभेची निवडणूक आम्ही जिंकली. अलीकडे निवडणुका फार महाग झाल्या. स्थानिक निवडणुका असतात. पण निवडणुकीचा विषय जरी असला तरी राजकारणामध्ये आपल्याला उभं राहायचं असेल तर स्वतःची ताकद आणि स्वतःची मिळकत हे एश्युअर्ड असली पाहिजे. मी पोरांना नेहमी सांगतो, दुसऱ्याकडे हात पसरून आपल्याला उभं राहता येत नाही. ते दिवस नाही. पूर्वीच्या लोकांमध्ये एक भावना चांगली होती. समाजकारण होतं, त्याच्यामध्ये अर्थकारण नव्हतं. राजकारण हे समाजकारणासाठी होतं. आम्ही उभे झालो. आजही आम्ही समाजकारणच फार आमचं हे असतं. आम्ही 80% समाजकारणच करतो. आमच्याकडे कुठलाही कॅन्सरचा पेशंट आला की दरवाजातून त्याला त्याची ट्रीटमेंट, त्याचं हे मधामध्ये लहान मुलांच्या ऑपरेशनची मोठी मोहीम आम्ही राबवली. आम्ही विविध प्रकारचे आत्तापर्यंत आम्ही म्हणजे जवळपास 35,000 लोकांना डोळे तपासून चष्मे दिले. 10,000 लोकांची आम्ही डोळ्याचे ऑपरेशन करून दिले. आता एक 2.5 कोटी रुपयाची आम्ही गाडी आमच्या संस्थेची उभी केली. त्यातून कॅन्सर डिटेक्शन, प्री कॅन्सर डिटेक्शन, अर्ली कॅन्सर डिटेक्शन अशी ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गाडी आहे. ती रोज लोकांना तपासते. फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्सरचा पेशंट आढळला की त्याला आम्ही लाईव्ह त्याचं सेव्ह करू शकतो, वाचू शकतो. आत्तापर्यंत 4 महिन्याच्या कालावधीमध्ये, मला वाटतं 3-3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 250-300 रुग्णांना फर्स्ट स्टेजला आम्ही डिटेक्ट केलं. त्यांचं लाईव्ह आम्ही सेव्ह करू शकलो. यापेक्षा काय आहे? म्हणून सांगतो की तुम्हाला राजकारणात केवळ राजकारणात राहत असताना राजकारण करण्यासाठी नका जाऊ. तुम्ही सामाजिक भान ठेवून राजकारण करा. समाज व्यवस्था लक्षात ठेवून राजकारण करा. सामाजिक स्थितीबरोबरच समाज मन ओळखून राजकारण करा. मगाशी शिवानी ताईंनी बोलताना एक उल्लेख केलेला होता तुकडोजी महाराजांचा तुमच्यावर फार प्रभाव आहे. काय झालं, मी लहानपणापासून गोंधोळा नावाचं गाव आहे, तिथे पालवायापासून मी त्यांच्या तिकडे महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होत होता आणि आम्ही पायी, बसमध्ये, कधी बैलगाडीवर तिकडे नेहमी जायचो. आणि महाराजांचे खूप साहित्य मी वाचले आहे. महाराजांची शिकवण जी होती ती मानवतेची होती. खरं तर आजकाल त्यांना कुठल्या तरी धर्माशी बांधण्याचं काम काही RSS म्हणजे मुद्दाम सांगतो मंडळी करतात. खरं तर महाराजांचे विचार हे मानवतेचे विचार होते. हे सर्वधर्म समभावाचे विचार होते. हा संत असा होता की ज्याला राष्ट्रसंताची उपाधी दिली गेली आणि जनतेने दिली गेली. म्हणजे
ईश्वराला शोधायचं असेल तर तो माणसात शोधलं पाहिजे. माणसाची सेवा करणंच म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे हे सांगणारे संत होते. तुम्ही उगीच ईश्वराच्या जाऊन मागितलं आणि तुम्ही किंवा ईश्वराच्या दरवाजात रोज गेलात, मंदिरात रोज गेलात, तर मंदिरात रोज जाऊन तुम्हाला ईश्वर पावणार नाही. तर समाजाची सेवा करणं आणि लोकांच्या सुख दुःखामध्ये जाऊन धावून जाणं आणि त्यांना मदत करणं तरच ईश्वर आपल्याला मिळतो हे महाराजांनी शिकवलं आहे. आणि तो खूप मोठा पगडा माझ्यावर बालवयात. शेवटी जाता जाता एक छोटा प्रश्न म्हणता येईल की समाजकारणातील आणि राजकारणातील आदर्श काय नाही, असंही राजकारणात आदर्श मी नेहमी इतके वर्ष बाळासाहेबांच्या नी माझ्यावर खूप अनंत उपकार आहेत आणि त्यांनी मला राजकारणातली ओळख खरी तर बाळासाहेबांनी करून दिली आणि समाजकारणही शिवसेनेनी मला शिकवलं हे मी विसरूच शकत नाही. नंतरच्या काळामध्ये मला सर्व एकूण या देशातील जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही सर्व धर्माचा सन्मान करण्याची शिकवण जर मला मिळाली असेल तर ती काँग्रेसमध्ये मिळाली. जात पात धर्माच्या पलीकडे राजकारण झालं पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे माणसाला उभं केलं पाहिजे. हे जर कोणी शिकवलं असेल तर ते मला काँग्रेसने शिकवलं. आणि मला राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये आल्यानंतर सोनियाजींना त्यामुळे मला मंत्रिपद मिळालं. सोनियाजींनी मला कॅबिनेट मंत्री पद दिलं. म्हणजे आमच्या नेत्यांनी मला खूप माझ्यावर जबाबदारी टाकली. आत्ताही राहुलजींनी आणि आमचे खरगे साहेब यांनी ही जबाबदारी विरोधी पक्षनेत्याची सांगितली की बहुजनातला कार्यकर्ता हा संघर्षमय कार्यकर्ता याच्यावर ही जबाबदारी तो सहज पेलू शकेल म्हणून तो विश्वास टाकला. आणि आज मी 18 वर्ष झाले काँग्रेसमध्ये. तर या 18 वर्षामध्ये काँग्रेस आणि देश हे वेगळं समीकरणच होऊ शकत नाही. राजकारणाचा मी विषय सांगत नाही पण माझा अनुभव सांगतो. तो एक काँग्रेस आणि देश हे एकमेकाशी संबंधित आहे. देशाला काँग्रेसला बाजूला करून देश उभा राहू शकत नाही. येणार येतील, जाणार जातील, काही काळ राज्य करतील, काही काळ निघून जातील, परंतु तोच जो धागा आहे या मातीशी बांधलेला तो काँग्रेसच्या विचाराचा धागा या मातीशी बांधलेला आहे. आणि राहिला समाजकारण तर समाजकारण बालवयापासून आम्हाला महाराजांची शिकवण होतीच, तुकडोजी महाराजांची. त्यानंतर शिवसेनेत आल्यानंतर बाळासाहेबांची जी पद्धत होती काम करायची म्हणून एका माझ्याकडे 9 ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका आम्ही तुकाराम दादा गीताचार्याच्या हाताने पहिल्यांदा चंद्रपूर विदर्भात पहिली रुग्णवाहिकाची सुरुवात मी केली. म्हणजे ती 2003 मध्ये आणि 2003ला तुकाराम दादांच्या हस्ते लोकार्पण पहिल्या रुग्णवाहिका झालं. 10-12 रुग्णवाहिका आमच्या ड्रायव्हरसह चालतात. हे सगळं जे आहे ते कुठेतरी ती संतांची शिकवण आणि राजकारणात आल्यानंतर मोठ्यांची शिकवण यातून हे सगळं घडलेलं आहे. आम्ही खूप समाधानी आहोत. आई पण सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून पण थोडंसं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तब्येत थोडीशी व्यवस्थित नाही. लहानपणी कसे होते? लहानपणापासून राजकारणी होता. अच्छा. लहानपणापासूनच त्याची शेवट होती. दिवाळीचा सण उत्सव साजरा करत असताना अनेक जे पैलू आहेत जे अनेकांना माहिती नाही आहेत त्याविषयी आज चर्चा केलेली आहे. महत्वाचं असं पद आहे विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला काय करायला पाहिजे, सरकारने कसं वागायला पाहिजे हे जे आहे ते विरोधी पक्षाचं काम असतं आणि विरोधी पक्षनेते म्हणून ती जबाबदारी विजय वडेट्टीवार हे सांभाळत आहेत. कॅमेरामन मंगेश हस्तक